अर्ध्यापेक्षा जास्त वेळात तुझ्यामुळे अडकलोय मी. मार खाता खाता राहिलो, मारलं पण आहे मला त्या सगळ्यांनी, घरच्यांनी तुझ्यामुळे. चल काही या कारस्थानं करण्यात, दुसऱ्यांचं वाईट करण्यात तुझा हात मी पकडूच शकत नाही. आणि कुरघोड्या करण्यात तर तू चॅम्पियन आहेस. सॉरी. नाही बोल ना. सॉरी काय? बोल बोल बोल. अरे करेक्ट बोलतेस तू. मी तर कॉम्प्लिमेंट म्हणून घेतो. यस करेक्ट आहे. माझा हात कोणीच नाही पकडू शकत या बाबतीत. आणि राहिला प्रश्न जेंटलमॅन होण्याचा, आता बघच घरच्यांच्या नजरेत, बाकी सगळ्यांच्या नजरेत कसा जेंटलमॅन होतो त्या. बॉस, हमें पता है कि आप साधु सर की बहुत रिस्पेक्ट करते थे, पर आणि त्यांनी दिलेली प्रत्येक ऑर्डर तुम्ही फॉलो करायचं. गुलाबचं उदाहरण माहिती ना बॉस आपल्याला. अहो अजून थोडा वेळ त्याला टॉर्चर केला असता ना तर सगळं ओकला असता तो. सीबीआयकडे देण्याच्या आधी काही तास होते आपल्याकडे, पण फक्त साधू सरांच्या शब्दाचा आणि कायद्याचा मान राखण्यासाठी तुम्ही शांत बसले. हो, कारण ते माझ्यासाठी फक्त चीफ नव्हते, माझ्या गुरुस्थानी होते. त्यांनी ना फक्त मला नाही, माझ्या आईला सुद्धा मदत केली होती. त्यांच्या जाण्याने ना खरं तर खूप मोठी पोकळी निर्माण झाली. कारण टीम तारिणी माझ्यासाठी फक्त 6 जणांची कधी नव्हतीच. टीम तारिणी माझ्यासाठी कायम 7 जणांचीच होती. आणि आता ते नाही आहेत तर आपली टीम अपूर्ण आहे असं वाटतंय मला. बॉस, मान्य आहे की साधू सरांची जागा कोणी घेऊ शकणार नाही, पण त्यांच्या जागेवर दुसरं कोणीतरी येणार हे तितकंच खरं आहे ना. साधू सरांची ट्रान्सफर झाल्यामुळे आपण सगळेच खूप खचलोय, पण जो कोणी नवीन ऑफिसर येणार आहे त्याच्या स्वागतासाठी आपण तयार असायला हवं. असं रडत स्वागत केलेलं चांगलं नाही दिसणार ना. येस, टीम साधू सरांची जागा दुसरं कोणी घेऊ शकत नाही ही गोष्ट तितकीच खरी आहे. पण त्यांच्याऐवजी जी कुठली व्यक्ती येईल त्यांचा सुद्धा आपण तितकाच रिस्पेक्ट करू याची काळजी आपण घ्यायलाच हवी. येस बॉस, पण कोण येणार आहे, कसं असणार आहे हे काही कळलंय का आपल्याला? नाही, अजून तरी काही कळलं नाही. आता जेव्हा ती व्यक्ती येईल तेव्हाच आपल्याला कळेल. आजपर्यंत साधू सरांनी आपल्याला जो सपोर्ट केला तो सपोर्ट या नवीन चिपकडून मिळेल ना. हो, पण तो विश्वास आपल्याला त्यांच्याकडनं कमवावा लागेल. पण बॉस, साधू सर आतापर्यंत आपल्यासाठी ढालीसारखे उभे राहायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली आयडेंटिटी. हा, त्यांनी आपली आयडेंटिटी कधीच समोर येऊ दिली नव्हती. हो, मी तर किती वेळा त्यांच्या कॅबिनमध्ये गेलो बॉस, पण माझी ओळख कोणासमोर येऊ दिली नाही त्यांनी. बरोबर आहे. आजपर्यंत साधू सरांनी आपल्या आयडेंटिटीला धक्काही नाही लागू दिला. आय होप तीच सिक्रेसी हे नवीन ऑफिसर सुद्धा पाळतील.